प्रश्न आहे बघा, खूप महत्त्वाचा आहे. 2 पुरुष किंवा 4 मुले यांना एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतात, तर 3 पुरुष आणि 5 मुले यांना एकत्रित ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, हा प्रश्न आहे. तर बघा, हा बरेच जणांना चुकतो. आपण शॉर्टपर्यंत सॉल्व्ह करू याला. तर पहिले काय, जसं लाईन दिलं तसं लिहून घ्यायचं. पहिली लाईन 2 पुरुष आहे ना, 2 लिहून घ्यायचं. आणि 2 पुरुष आणि किती 4 मुले आणि किती दिवसात एक काम किती दिवसात करतात, ते 10 दिवसात करतात, म्हणून इथं 10 लिहायचे. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं बघा, इथे आता इथं लिहिताना काय करायचं, आता बघा इथं चेंज काय करायचं, क्रॉस करायचं. बघा 5 मुले घ्यायचे आणि गुणिले 2 पुरुष करायचं खाली. किती 5 मुलं आणि 2 पुरुष आणि अधिक करायचं परत. आणि नंतर काय करायचं, 3 पुरुष 4 मुले घ्यायचे. 3 पुरुष गुणिले 4. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आहे. तर बघा याला डायरेक्ट आपण सॉल्व करूया. तर बघा 4 2 8, 8 10 80, तर लिहायचे 80. आणि छेदामध्ये बघा 5 2 10 आणि 3 चौक 12, 10 आणि 12 किती होतात, 22 होतात. छेदामध्ये 22 लिहिले. आता याला सॉल्व करू. 11 भाग देतं बघा, किंवा 2ने पण भाग द्या. बे 1 बे, परत बे चौक 8, म्हणजे किती आलं इथं 40 आणि छेदामध्ये 11. याला जर सॉल्व केलं तर उत्तर बघा काय येतो. याला जर सॉल्व केलं तर 3 युक्त अपूर्णांक 711 दिवस ते काय करणार, एकत्र काम करण्यास लागेल. ऑप्शन नंबर कुठं आहे, ऑप्शन नंबर याचं डी याचं उत्तर असेल.